कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. संतांचा तो संग नोहे भलतैसा, पालटावी दशा तात्कालिक. चंदनाचे संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देवमाता. हे का ऐसे भावे संगती स्वभावे, अनिके पालटावे देहालागी. चंदनाचे संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देवमाता. तैसा निसंगाचा संग अग्रगणी, जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा. चंदनाचे संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देवमाता. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचा तो संग नोहे भलतैसा, पालटावी दशा तात्कालिक. चंदनाचे संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देवमाता. आता केशीराजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवितसे. धन्य धन्य नाम देवा, एका जनार्दनी चरणी ठेवा. सेवेसाठी घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ जगतवंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे, पंढरीरायाचे लढीवाळ भक्त असणारे, ज्ञानोबारांचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेव महाराज यांच्याच घरामध्ये राहणाऱ्या, स्वतःला नामदेवांच्या दासी मानणाऱ्या महान भगवत भक्त जनाबाई महाराज यांचा अभंग असून, या अभंगामध्ये संतांच्या संगतीचं महात्म्य जनाबाई आम्हाला सांगतात. संतांचा तो संग नोहे भल तैसा, पालटावी दशा तात्कालिक. जनाबाई संतांच्या संगतीचं महात्म्य सांगत असताना संघाचा मुख्य भाग सांगतात की अरे हा संघ नोहे भल तैसा,
नोहे भलतैसा म्हणजे कसा तरी, अगदी आपल्या गावरान भाषेत सांगायचं झालं तर येडा गबाळा असा नाही. लोकांच्या मनात गैरसमज आहे, संत म्हणजे गैरसमज, तर तसा नाही. मग पालटावी दशा तात्कालिक. अरे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जाणारा व्यक्ती कसाही असू द्या, कसाही म्हणजे होका दुराचारी विषयी आसक्त, विषयी असू द्या, दुराचारी असू द्या, कसाही संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो सामान्य न राहता संत त्याला आपला अधिकार प्राप्त करून देतात. म्हणून पालटावी दशा तात्कालिक. दशा म्हणजे काय? दशा म्हणजे घोंगड्याच्या नाही, दशा म्हणजे अवस्था. काय आपली अवस्था होती आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय झाली, तर संत स्वरूपच संतांमध्ये आणि त्यांच्यामध्ये संगतीमध्ये राहणारा सामान्य मनुष्यसुद्धा सामान्य न राहता हा संतांसारखाच बनतो. आणि त्याला किती वेळ लागतो? पालटावी दशा तात्कालिक. तात्काळ त्याच्या अवस्थेमध्ये पालट केवळ संतांच्या संगतीमध्ये घडतो. मग कशाप्रमाणे? तर त्याच्याकरता उदाहरण दिलं जनाबाईंना. चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देव माथा. चंदनाच्या संगतीमध्ये उगवणारी सामान्य झाडं, ती लिंबाची असू द्यात, बाबळीची असू द्यात, बोरीची असू द्यात, कडुलिंबाची असू द्यात, कोणतंही झाड असू द्यात, चंदनाच्या संगतीमध्ये उगवल्यानंतर ते सामान्य न राहता चंदनाचा सुवास त्याला प्राप्त होतो. आणि चंदनाचा सुवास प्राप्त का झाला की चंदनाच्या किमतीमध्ये त्याला बाजारामध्ये मोल प्राप्त होतं. म्हणून चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बल लाकडे देव माता. तसे तुम्ही आम्ही सामान्य लाकडं म्हणजे माणसं, तुम्ही आम्ही सामान्य आहोत. सामान्य माणसाचं वर्णन करताना नामदेव सांगतात, संसारी आसक्त माया मोही रत, तापत्रे संतप्त झाले जीव. संसारामध्ये आसक्त असणारे तुम्ही आम्ही, पण संतांच्या संगतीत जर गेलो, संतरूपी चंदनाची संगत जर सामान्य लोकांना म्हणजे तुम्हा आम्हाला जर प्राप्त झाली, तर काय अधिकार, तसा संतांचा अधिकार, तसाच तुमचा आमचा अधिकार. दुर्बल लाकडे देव माथा. जनाबाई सांगतात, ही दुर्बल असलेली लाकडं पण चंदनाच्या संगतीमुळं देवाच्या डोक्यावर बसण्याच्या अधिकाराची बनतात. म्हणजे देवाच्या डोक्यावर बसत नाहीत, बसण्याच्या अधिकाराची बनतात. इतका अधिकार त्या सामान्य लाकडाला केवळ चंदनाच्या संगतीमुळं होतो. तसं तुम्हा आम्हाला देखील चंदनाच्या संतांच्या संगतीमुळं असामान्यत्व प्राप्त होतं. कशा पद्धतीनं? याच्याकरता जनाबाई अजून दृष्टांत सांगतात. हे का ऐसे व्हावे? संगती स्वभावे. अरे हा संघाचा स्वभाव आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जशी संगत आपल्याला प्राप्त होते ना, तसं आपलं जीवन बनत जातं. ज्या जैसी संगती त्या तैसी गती, आणि समागमे रीती सर्व काळ. ज्याच्या जीवनामध्ये जशी संगत त्याला प्राप्त होते तसंच त्याचं जीवन बनत जातं. यामध्ये काही फरक पडत नाही. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याच्या व्याधमा संत सेवी. कितीतरी प्रमाणाने आपल्याला त्याला सिद्ध करून दाखवता येईल की जशी संगत आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडते ना, तसंच आपलं जीवन घडत जातं. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी वान नाही पण म्हणतो ना आपण सहज. जशी संगत आहे तसंच जीवन आपलं बनतं. म्हणून हे का ऐसे व्हावे? अरे संगती स्वभावे आणि अनिके पालटावे देहा लागी. हा संगतीचा स्वभाव तर आहेच आहे, पण संतांची संगत अशी आहे, नुसत्या आपल्या अवस्थेमध्ये बदल करते एवढंच नाही, तर देहात सुद्धा संतांच्या संगतीमध्ये बदल घडू शकतो. कितीतरी उदाहरण, म्हणजे ज्ञानोपर्यंत जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. आपण त्याचा विचार थोडक्यामध्ये करू. अनिके पालटावे देहा लागी. देहात सुद्धा संतांच्या संगतीमुळं बदल घडू शकतो. आणि इतकं जनाबाईंना महात्म्य सांगितल्यानंतर काही लोकांना उत्सुकता निर्माण झाली की असा कोणता संत आहे की ज्याच्या संगतीमध्ये वरील सर्व बदल आपल्या जीवनामध्ये घडतील. म्हणून लोकांनी विचारला, हो आईसाहेब, जनाबाई महाराज, असा कोणता संत आहे
की ज्याच्या संगतीमध्ये आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था आम्हाला प्राप्त होईल. आणि असं विचारल्याबरोबर जनाबाई बोट दाखवून सांगतात, नाव घेऊन सांगतात की तैसा निसंगाचा संग अग्रगणी, निसंग असलेले महात्मे ते म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबरांच्या संगतीत जर तुम्ही राहताल तर ज्ञानोबरांच्या संगतीमुळं वरील सगळे बदल आपल्या जीवनामध्ये घडतात. म्हणून जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा, ज्ञानोबरांचं ध्यान जनाबाई करतात आणि सांगतात ज्ञानोबरासारख्या संतांच्या महात्म्यात जर तुम्ही आम्ही राहू तर आपल्या जीवनामध्ये चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बललाकडे देवमाता विठ्ठल 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 विठ्ठल. यथामती अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहिला. अभंगातून जनाबाई संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. संतांचा तो संग नोहे भल तैसा, पालटावी दशा तात्कालिक. संतांच्या संगतीशिवाय आपल्या अवस्थेमध्ये बदल घडणार नाही. संतांच्या संगतीचे अनेक फायदे आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतात. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकामध्ये संतांच्या संगतीचं महात्म्य सांगत असताना फार सुंदर सांगतात. जाड्यम ध्येयो हरती सिंचती वाची सत्यम, मानोन्नती द्विषती पापमपा करोती, चेतप्रसाद यति दीक्षुतनोती कीर्तिम सत्संगती कथय किम न करोती पुंसाम. अरे भर्तृहरीने तुम्हा आम्हाला प्रश्न केले, किम न करोती, संतांची संगत जीवनामध्ये का करू नये आपण? किती फायदे आहेत. पहिला फायदा सांगितला, जाड्यम हरती. जाड्य नाम अज्ञान, अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्राप्ती कुठं होते हो? संतांच्या संगतीमध्ये होते. ज्ञान प्राप्त होणं अति कठीण आहे. आणि त्याच्यात कलियुगात जर विचार केला तर कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करणे इतका टाईम तुमच्या आमच्याकडे आहे कुठं? कारण ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता भरमसाठ आयुष्य आपल्याकडं पाहिजे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युग आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक युगामध्ये माणसाची आयुर्मर्यादा वेगळी वेगळी सांगितलेली आहे. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,00,000. तुम्ही म्हणताल आता असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? पण ते कृतयुगामध्ये होतं. आपल्याला त्याचा इतिहासही पाहायला मिळतो. हजारो वर्ष लोक त्या काळामध्ये तपश्चर्या करायची. विश्वामित्राचं चरित्र जर आपण पाहिलं तर विश्वामित्राने तपश्चर्या किती वर्ष केली होती? 60,000 वर्ष. म्हणजे असे अनेक होते त्या काळामध्ये. म्हणजे त्या काळात जर आपण पाहिलं तर वयाची मर्यादा 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. का होतं तर त्याला कारण शास्त्राचं सांगतं की त्या काळामध्ये माणसाचा प्राण अस्थिमय प्राण होता. कसला प्राण होता? अस्थिमय म्हणजे हाडामध्ये राहणारा प्राण होता. आपला प्राण त्या काळामध्ये हाडामध्ये राहायचा. आजही उत्खननामध्ये लाखो वर्षापूर्वीची हाडं सापडतात. म्हणजे सांगाडे सापडतात, नाही का? अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये सापडतात. का तर हाड टिकण्याकरता अति मजबूत आहे, कणखर आहे. आणि त्यामुळं त्या काळामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य आपल्याला होतं. पुन्हा युग बदललं आणि युग बदलल्यानंतर पुन्हा प्राणाची जागा बदलली. प्राण हाडातून निघाला आणि तो रक्तमय बनला. रक्त प्राणापेक्षा म्हणजे हाडापेक्षा टिकण्याकरता कमकुवत. त्यामुळं 1,00,000चा शून्य पुसला गेला. किती वर्ष राहिलं? 10,000 वर्ष आपल्याला त्रेतायुगामध्ये होतं. पुन्हा युग बदललं. युग बदलल्यानंतर पुन्हा प्राणाने जागा बदलली. तो रक्तातला प्राण निघाला, मांसामध्ये राहिला. मांस रक्तापेक्षाही म्हणजे कमकुवत असलेलं. त्यामुळं त्या 10,000चा अजून एक शून्य पुसला गेला. किती राहिलं? 1,000 वर्ष आयुष्य द्वापारमध्ये पाहायला मिळतं. आणि पुन्हा कलियुग आलं. पुन्हा कलियुगानं जर आपल्या प्राणानं जागा बदलली. तो रक्तातून निघाला, मांसातून निघाला ना, तर राहिला कुठं? अन्नमय प्राण झाला, नाही का? अन्नमय प्राण असल्यामुळं अन्नाचा जर आपण प्रकार पाहिला तर अन्न सकाळी केलेलं संध्याकाळी खराब होऊ शकतं. म्हणजे टिकण्याकरता अत्यंत कमकुवत आहे. आणि त्यामुळं त्या 1000चा अजून एक शून्य पुसला गेला. किती शिल्लक राहिलं? 100 वर्षाचं. हे माझ्या पदरचं नाही, कानोपाराय सांगतात. अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र काय. अल्प किंवा नातराय सांगतात 100 वर्षाची गणना गणित केलं किती झालं हो?
100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये आहे. पण ठीक आहे, 100मध्ये तरी आपल्याला ज्ञान प्राप्त होतंय का? कारण कानोबारा सांगतात अर्धरात्र खाय, म्हणजे 100 वर्षाच्या आयुष्यातलं पहिले 50 वर्ष कुठे गेले? कुठे गेले? हां, मग हे तुम्ही कबूल करता म्हणून मान्य आहे. अर्धेच गेलं का जास्त गेले हो? माणसं रात्री झोपतात. वा, म्हणजे मी सांगण्याची आता काही गरज राहिली नाही. म्हणजे जास्त करून आपलं आयुष्य झोपेत जातं. पण ठीक आहे, कानोबारा म्हणतात त्याप्रमाणे 50 कुठे गेलं? झोपेत गेलं. राहिलं किती आपल्याकडं? जगद्गुरु शंकराचार्य या तिन्ही अवस्थेचं फार सुंदर वर्णन करतात. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परे ब्रह्मणी कोपेन लग्नः. एका जगद्गुरूंनी संस्कृतमध्ये सांगितलं आणि दुसऱ्या जगद्गुरूंनी याचाच अनुवाद मराठीत केला. बालपण गेले नेनता, तारुण्य दसे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तन चिंता, मरे मागुता जन्मधरी, तारुण्य विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तन चिंता, मरे मागुता. हा बालपण गेले नेनता, तारुण्य दसे विषय व्यथा, बालपण गेले नेनता, विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बालपण गेले नेनता, तारुण्य दसे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. तुकोबारा देखील हेच सांगतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी बी हेच सांगितलं की क्रीडासक्त. हा लहान मुलाचं जीवन जर आपण पाहिलं तर कशामध्ये आसक्त आहे? खेळण्यामध्ये आसक्त आहे. खेळण्यामध्ये आसक्त असताना ज्ञान प्राप्त करून घ्यावं, आपला उद्धार करून घ्यावा असं त्याला वाटतं का? 12, 14, 15 वर्ष आपले खेळण्यात निघून जातात. त्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतो? तारुण्य. मग तारुण्यात तरी आपल्याला ज्ञान प्राप्त होतंय का? तारुण्य दशा हे तुमच्या आमच्या म्हणजे मनुष्य जीवनाची अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. त्याला तारुण्य हा म्हणजे मनुष्य जीवनाचा केंद्रबिंदू म्हणला आहे तारुण्याला. का? कोणतंही चांगलं कार्य माणसाच्या हातून घडतं ते कधी घडतं? बरोबर ना? आणि वाईट व्यसनांची सवय आपल्याला कधी लागते? तारुण्यातच लागते. म्हणजे चांगलंही कार्य तारुण्यामध्ये शक्य आहे आणि अधोगतीला जाण्याचा मार्ग आपल्याला कुठं सापडतो? तारुण्यातच सापडतो. चांगलं उदाहरण जर पाहिलं तर शंकराचार्यांनी वयाच्या 15-16 वर्षी जवळजवळ 4ही वेद मुखोद्गत केले. किती वेद? 4ही वेद. आपल्याला आयुष्य गेलं तरी हरिपाठ पाठ होईना बुवा अजून, नाही का? हां, हरिमुखे म्हणा म्हणलं की पुढचा अभंग अजून आठवण आपल्याला इकडे इकडे बघावं लागतं आपल्याला. हरिपाठ पाठ होईना, 4 वेद कधी पाठ व्हायचे? तुम्ही म्हणताल फार जुनं उदाहरण सांगितलं. त्याच्यापेक्षा अलीकडचं पहा. ज्या ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये आम्ही बसलेलो आहोत त्या ज्ञानोबरायांनी जगाला ज्ञान पुरवल अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती वयाच्या 16व्या वर्षी केली. बरोबर ना? जगाला ज्ञान पुरवल अशा ग्रंथाची निर्मिती ज्ञानोबरायांनी ऐन तारुण्यामध्ये केली. तुम्ही म्हणताल ह्याला बी 750 वर्ष जवळजवळ आता होत आले, नाही का? 725 होऊन गेलेली आहेत. त्याच्यापेक्षा अलीकडचं थोडं उदाहरण पहा. ज्यांच्यामुळं आपण कीर्तन करू शकतो, ज्यांच्यामुळं आपली मठ मंदिरं टिकली,
ज्यांच्यामुळे आपल्या कपाळाचा गंध, डोक्याची शेंडी, गळ्यातल्या माळा जाणवीत टिकली. आपल्या आळंदी पंढरीच्या वाऱ्या टिकल्या, आपले सप्ते टिकले, आपला धर्म टिकला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करीन, हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन अशी शपथ वयाच्या 16व्या वर्षीच घेतली आणि ते करूनही दाखवलं. मला फक्त सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की कोणतंही चांगलं कार्य आपल्या जीवनामध्ये तारुण्यामध्येच घडू शकतं आणि अधोगतीला आपण जाण्याचा मार्गसुद्धा आपल्याला कुठं सापडू शकतो. तारुण्य हे जीवनाचं केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू असल्यामुळे या तारुण्याचा अजून एक इतिहास असा पाहायला मिळतो की कोणत्याही गोष्टीचं ज्ञान आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल ते तारुण्यातच शक्य आहे. कारण तरुणपणामध्ये आपली बुद्धी तैल असते. बुद्धीचे अनेक प्रकार, त्यातले मुख्य 2 प्रकार सांगितले आहेत. एक घृतबुद्धी आणि दुसरी तैलबुद्धी म्हणतो ना आपण. तैलबुद्धी तैलबुद्धी म्हणजे तेलाचा थेंब जर पाण्याच्या वाटीमध्ये टाकला तर तो तेलाचा थेंब असा जेवढी वाटी आहे त्याचा व्यास जेवढा आहे तेवढं तेल पसरतं. आणि तूप टाकलं तर ते एका ठिकाणी घट्ट होऊन बसतं नाही का. त्याला घृतबुद्धी म्हणतात. तुका म्हणे आईसी बुद्धीची जड बुद्धी आणि तैलबुद्धी ज्याला शार्प म्हणतो आपण, की कोणतंही ज्ञान प्राप्त करून घेण्याची अवस्था म्हणजे तारुण्यामध्ये आपल्याकडे आहे. आणि त्या तारुण्यामध्येच नेमकी विषय व्यथा पाठीमागं लागते आणि विषयामध्ये जीव का गुंतला की भगवान देखील म्हणतात अर्जुना, हजारातून एखादा मनुष्य माझं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित ते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. हजारातून एखादा मनुष्य ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा करू शकतो. अन्य बाकी सगळे आम्ही विषयामध्ये दंग होतो. त्यामुळं तारुण्यामध्ये ज्ञान प्राप्त होईलच याची गॅरंटी नाही. राहिलं काय हो? म्हातारपणामध्ये ज्ञान प्राप्त होतंय. अहो छे आपलं सरकारसुद्धा एवढं हुशार आहे. वयाला 60 वर्ष पूर्ण झाली की आपल्याला काय करते? रिटायर करते. का रिटायर करते? तुम्ही आता काम करण्याच्या हे तुम्ही म्हणा पुढचं काय असेल ते नाही का, राहिला नाहीत असं म्हणून सरकार जर एवढं हुशार आहे आपल्याला रिटायर करते. मग आमचा पांडुरंग एवढा भोळा आहे होय तुम्हाला 60 नंतर पुन्हा पास करायला? छे तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. कोणतंही चांगलं कार्य आपल्या जीवनात तारुण्यामध्ये शक्य आहे. म्हातारपणामध्ये वृद्धपणे प्रवर्तली चिंता. म्हातारपणामध्ये चिंता पाठीमागे लागते आणि चिंता पाठीमागे लागल्यामुळे ज्ञान प्राप्त होईलच त्या अवस्थेमध्ये शक्यच नाही. साठी बुद्धी नाठी असं आपली मराठी म्हण आहे ना. आणि त्यामुळं म्हातारपणामध्ये ज्ञान शक्य नाही. म्हणजे तिन्ही अवस्था आपण पाहिल्या. मग कोणत्या अवस्थेत ज्ञान प्राप्त होईल ह्या तिन्ही अवस्था आपण पाहिल्या. पण संतांच्या संगतीत जर आपण कोणत्या अवस्थेमध्ये गेलो, काय शब्द वापरतो? संतांच्या संगतीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये गेलं ना तर त्याला ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे. अन्यथा ज्ञान प्राप्त होणं अति कठीण आहे. जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाची अडवंगी उमरडोनी. ज्ञान सहज प्राप्त नाही. अत्यंत म्हणजे करून त्याला विधी सांगितले भगवंतांनी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. बरं ज्ञान प्राप्त केल्याशिवाय परमात्माही कळत नाही. देव कळण्याकरता काय पाहिजे हो? ज्ञानच पाहिजे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची वस्तू कळण्याकरता आपल्याकडं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. अन्यथा देव कळणं फार कठीण आहे. मी तर नेहमी सांगत असतो परमार्थ करताना काय म्हणतो मी? परमार्थ करताना देव भेटावा म्हणून परमार्थ करूच नका. काय म्हणतो मी? देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. तुम्ही म्हणताल महाराज 92 वर्ष झाली आमच्या सप्त्याला. तो प्राप्त व्हावा म्हणूनच हा उठाठेव चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळीकडंच सगळ्यांकडंच आम्ही सगळेच देव भेटावा म्हणून आपण हा सगळा उद्योग करतो. पण मी म्हणतो देव भेटावा म्हणून करू नका. मग कशा करता करायचं? तर देव कळावा म्हणून करा. मग देव भेटणं आणि कळणं ह्यात काय फरक आहे?
फार फरक आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत आम्हाला कितीतरी वेळा देव भेटलाय. आम्हाला आत्तापर्यंत देव कितीतरी वेळा भेटलाय, फक्त ओळखता आला का हो? उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा मनुष्य पाण्यामध्ये पडला, त्याला पोहायला येत नाही. आता बुडणार एवढ्यामध्ये कोणतरी उडी मारतं आणि त्या बुडणाऱ्या माणसाला बाजूला काढतं. आता मला सांगा, बुडणारा मनुष्य वाचवणाऱ्या माणसाला काय म्हणतो? देवासारखा. बरोबर ना? काय देवासारखा धावला. आता मला सांगा, जिथं कोणीच नाही तिथं कोणतरी उडी मारून आपल्याला बाजूला काढतो. कोण असतो तो? कोण असतं? आत्ता आपलं वाक्य काय होतं पहिलं? आता आपण काय म्हणतोय? देवासारखा आणि देव यात काय फरक आहे? देवासारखा म्हणण्यामध्ये अज्ञान आहे आणि तो देवच आहे हे म्हणण्यामध्ये ज्ञान आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत देव भेटून सुद्धा आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजे नामदेवांचं उदाहरण पहा. नामदेवासारख्या महात्म्याला, ज्या नामदेवांचा अधिकार असा सांगितला जातो की नामदेव महाराज ज्या वेळेस पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचे आणि नामदेवांच्या विण्याचा झणकार, नामचिंतनाचा गजर देवाच्या कानावरती पडल्याबरोबर भगवंतानं बाकीच्याला बाजूला करावं आणि आधी नामदेव संघ बोलावं. काय अधिकार नामदेवांचा आहे? नाथ महाराज वर्णन करतात, नाम जाता रावोळा, नाम जाता रावोळा, नाम जाता रावोळा, नाम जाता रावोळा, नाम जाता रावोळाजी, नाम जाता रावोळाजी, नाम जाता रावोळा, नाम जाता रावोळाजी, नाम जाता रावोळाजी, नाम जाता रावोळाजी. देव बोले आदित्यासी, देव बोले आदित्यासी, देव बोले आदित्यासी, बोले आदित्यासी. धन्य धन्य नामदेव, धन्य धन्य नामदेव, धन्य धन्य नामदेव, धन्य धन्य नामदेव. नाम जाता रावोळासी, नाम जाता रावोळासी, नाम जाता रावोळा, नाम जाता रावोळासी. देव बोले आदित्यासी, देव बोले आदित्यासी, धन्य धन्य नामदेव, धन्य धन्य नामदेव, देव बोले आदित्यासी, देव बोले आदित्यासी, धन्य धन्य नामदेव, धन्य धन्य नामदेव. काय नात्र वर्णन करतात? नामा जाता रावोळासी, देव बोले आदित्यासी. अरे आधी नामदेव संघ देवानं बोलावं एवढा मोठा अधिकार होता नामदेवाचा. पण त्या नामदेवांना परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होण्याकरता, यथार्थ स्वरूप कळण्याकरता कुठं जावं लागलं? औंढ्या नागनाथाला जावं लागलं. विसोबा केतनची शरणागती पत्करावं लागली. सगळ्यांना इतिहास माहिती, मी जास्त लांबवत नाही. आळंदीमध्ये घडलेला प्रसंग आहे. 700 वर्षापूर्वी भगवंतांनी नामदेवाला ज्ञानोबाराजी संतांच्या भेटीला पाठवलं. जा नामदेवराया, त्यांच्या संगतीमध्ये राहा. नामदेवराय आले पण आळंदीमध्ये. आता नामदेवरायांना पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथ उठले, ज्ञानोबाराय उठले, सोपानदेव उठले आणि नामदेवरायांना बघितल्याबरोबर श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी,
श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावत विश्रांती पावलो सांभाळावत विश्रांती पावलो सांभाळावत विश्रांती पावलो सांभाळावत श्री संताची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी माता चरणावर साष्टांग करी दंडवत करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी नामदारांना पाहिल्याबरोबर तिघांनाही साष्टांग दंडवत घातला नमस्कार केला नामदारांना थोडंसं अभिमान झाला नामदार म्हणतात निवृत्तीनाथ मायापेक्षा जरी वयाने मोठे असले तरी मी पंढरपूरचा आहे ना मी कुठला पण नुसता पंढरपूरचा नाही पांडुरंगाचा प्रेम भांडारी आहे पंढरपूरचा लोक म्हणतात बाबा पंढरीची लोक आहे खरं नाही नाही अभिमान पाया पडे जन पंढरीचे लोक लय अभिमानी आहेत बुवा पण पंढरीला गेल्यानंतर अभिमान उठी अभिमान जय असे स्थळ कोण ते या पंढरीचं घडे नाही का पंढरपुरामध्ये अहंकार निघून जातो बुवा अहंकार थांबत नाही वगैरे बरेच प्रमाण आपल्याला सिद्ध करतं पण तो विषय सध्या आपला नाही आहे नामदारांना वाटलं मी पंढरपूरचा आहे ना म्हणून पाया पडले पण हाच प्रसंग मुक्ताबाईकडे आला मुक्ताबाईने सगळं नामदारांचं बारीक निरीक्षण केलं मुक्ताबाई उठल्याच नाहीत पाया पडण्याकरता निवृत्तीनाथ म्हणतात मुक्ते अगं उठ पांडुरंगाचे प्रेम भंडारी आपल्या दारामध्ये आलेले आहेत पड त्यांच्या पाया मग मात्र मुक्ताई कडाडल्या नामदेवाकडे पाहून म्हणतात नामदेवा अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही पांडुरंगाच्या शेजार राहतो ना अखंड राहतो ना अजून अहंकार गेला नाही नामदेवांना आश्चर्य वाटलं एवढीशी पोरगी परकर चंपर घालणारी आणि ती मला म्हणते नामदेव काहीच बोलले नाही तसेच उभारले अजून आणि मग नामदेवाकडे पाहून मुक्ता म्हणजे नामा कच्चा आहे म्हणले अजून हा आणि कच्चा म्हटल्यानंतर मग आता राग आता नामदेवाला आणि नामदेव मी कच्चा आहे का पक्का आहे हे तू कोण ठरवणार मुक्ताबाई म्हणले बरोबर आहे म्हणले गाडगं कच्चा का पक्क कोणाला कळतं कुंभाराला गोरोबा काका आणायचे जिथं होते जवळ आळंदीमध्ये त्यांना बोलवलं या काका आता काकांचं कामच आहे गाडगं पक्का आहे का कच्चा आहे बघण्याकरता ते थापट नसतं एक लाकडाचं ते हातात घेतलं निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपानदेव मुक्ताबाई चारही भावंडाच्या मस्तकावरती मारलं खणखणीत आवाज हो आणि तेच थापटनं नामदेवांच्या डोक्यात मारल्यावर अरे 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 काय करतोय
केवढ्या मोठ्यांदा मारलं, केवढा टिंगुळाला म्हणले मला. आणि नामदारे असं म्हटल्याबरोबर काका म्हणतात हे गाडगं कच्चं आहे म्हणले. अजून असा राग आला, एवढ्या लोकात मला कच्चं म्हणतात. ते मुक्ताबाई टाळ्या वाजवा लागल्या, उड्या मारू लागल्या, नामा कच्चा नामा कच्चा नामा कच्चा. असा राग आला नामदेऱ्यांना. तिथनं थेट उठले, ते पंढरपुरात आले नामदेऱ्या. आणि पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाला माहीत होतं काय होणार आहे पुढं. ते नामदेऱ्या देवाच्या समोर उभारतात आणि देवाला प्रश्न केला, देवा अरे काय मला तू संत म्हणून पाठवलं त्यांच्या संगतीमध्ये, आणि ती एवढीशी पोरगी मुक्ता मला नामा कच्चा म्हणून टाळ्या वाजवा लागली, उड्या मारा लागली. आणि तेवढ्यामध्ये नामदेवांनी देवालाच प्रश्न केला, देवा अरे खरं सांग मी कच्चा आहे का पक्का आहे? काय प्रश्न केला? मी कच्चा आहे का पक्का आहे? कुणाला प्रश्न केला? देवाला प्रश्न केला. आता देवाला पंचायत पडली, काय सांगावं, काय उत्तर द्यावं. बरं कच्चा आहे म्हणावं तर आधीच चिडलेले आहेत, अजून मी त्यात कच्चं म्हणलं म्हणजे अजून चिडतील. बरं पक्का आहे असं म्हटलं तर माझं यथार्थ ज्ञान होणार नाही, माझं स्वरूप कळणार नाही. नामदेव आहे, देव समोर उभारलेले आहेत. देवाला प्रश्न पडला, पण शेवटी तो देव आहे, अतिचतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, चतुरांचा राजा असलेला देव. आणि तो देव म्हणतो, नामदेवाला सांगितलं तू कच्चाच आहे असं सांगितलं, फक्त शब्द बदलले देवानी. काय शब्दाची फिरवा केली. देव म्हणतात, नामदेवा तू कच्चा अजिबात नाही म्हणले. काय म्हणतात देव? कच्चा अजिबात नाही. मग अरे अजून पक्का व्हायचा आहे. काय सांगितलं? कच्चा अजिबात नाही, पण अजून पक्का व्हायचं आहे. पक्का व्हायचं आहे म्हणले, हो. मग पक्का होण्याकरता काय करावं लागेल? देव म्हणले, आत्ता गाडी रोडवर आली म्हणले. आणि मग देव म्हणतात, नामदेवा अरे पक्क होण्याकरता संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. संतांशिवाय माझी प्राप्ती नाही ज्ञानाची. बरं, संताविना प्राप्ती नाही. ऐशी वेद देती वाई, ज्ञान प्राप्त संतांशिवाय होणार नाही. संतांच्या संगतीत जा. बऱ्याच मध्ये घटना घडलेल्या आहेत, परीक्षा वगैरे घेतलेल्या आहेत नामदेवांच्या. आणि मग नामदेवाला कळून चुकलं, संतांशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. मग औंढ्या नागनाथला नामदेव आले. आणि औंढ्या नागनाथला नामदेव आल्यानंतर विसोबा क्षेत्रांच्या संगतीमध्ये तिथंही बराच चमत्कार घडला. तुम्ही मुळामध्ये पाहून घ्या, आपण तिकडं जास्त वेळ खर्च करत नाही. आणि तिथं मग विसोबा क्षेत्रांच्या संगतीत नामदेव राहिले. त्यांच्या संगतीमध्ये राहून त्यांची उपासना घडली आणि त्यांची कृपा नामदेवावरती झाली. आणि पुन्हा नामदेव पंढरीला येऊ लागले. आणि पंढरीला येत असताना नामदेवांची अवस्था कशी आहे? नामदेव सांगतात, सर्व सत्ता आली आता, 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 सर्व सत्ता आली आता. नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता, नाम याचा खेचर दाता. सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई, सर्व सत्ता आली आता, सर्व सत्ता आली आता, सर्व सत्ता आली आता, सर्व सत्ता आली आता. नाम याचा केतर दाता, नाम याचा केतर दाता, सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई. नाम याचा केतर दाता, नाम याचा केतर दाता, सर्व सांडोनी माझाई, सांडोनी माझाई,
नाम याचा खेचरदाता. आणि मग संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर नामदेवराय पंढरीत असताना पुन्हा देवानी परीक्षा घेतली वगैरे. सगळ्यांना इतिहास माहीत आहे. ते कुत्र्याच्या रूपामध्ये देवाला वगैरे, आणि मग नामदेवरांनी पुन्हा ओळखलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता, देव कळण्याकरता कशाची आवश्यकता आहे? ज्ञानाचीच आवश्यकता आहे. आणि ते ज्ञान जर आपल्याला कुठं प्राप्त होत असेल तर ते केवळ संतांच्या संगतीमध्ये होतं. अन्य ठिकाणी ज्ञान प्राप्त होणं अति कठीण आहे. जरी झालं तर त्या ज्ञानाचा काय होतो? अहंकार होतो. आणि मगाशी प्रवचनामध्ये तुम्ही विषय ऐकला थोडासा अहंकाराच्या संबंधात. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकार सामान्य लोकांच्या पाठीमागं जात नाही हो. मग तो ज्ञानी पुरुषाच्या पाठीमागं जातो. ज्ञानाला अहंकाराची बाधा होते. कारण ज्ञानालाच वाटतं ना, अरे इथं बसलेल्या लोकांमध्ये मीच शान आहे. त्याला असा एक अहंकार निर्माण होतो. इथं ह्यांना काय कळतं? मलाच विद्याल्प परी गर्व शिरोमणी. त्या ज्ञानी पुरुषाला अहंकाराची बाधा होते. आणि एकदा का अहंकार का झाला की परमात्मा आपल्यापासून दूर निघून जातो. भागवतामध्ये फार सुंदर नात्राय सांगतात. भगवंताच्या मुखामध्ये नात्रांनी उवी घातलेली आहे. तिळभर राखुन अभिमान, जरी मद रिगता अनन्य शरण, तरी माझी प्राप्ती नव्हे जाण, अभिमान विघ्न प्राप्तीसी. अरे अभिमानामुळं विघ्न वडवल पण माझी प्राप्ती होणार नाही. कारण देवाच्या प्राप्तीकरता ज्ञान मार्गाने जात असताना ज्ञानामध्ये अहंकाराची बाधा होऊ शकते. आणि अहंकार का झाला की परमात्मा त्याच्यापासून दूर निघून जातो. तुकोबाराय फार सुंदर वर्णन करतात. तुका मने आसे शहानिया दोरी, शहानिया दोरी. तुका म्हणे आसे शहानिया दोरी, शहानिया दोरी. तुका म्हणे आसे शहानिया दोरी, शहानिया दोरी. तुका म्हणे आसे शहानिया दोरी, शहानिया दोरी. भोबडिया दासा हका मारी, भोबडिया दासा हका मारी, भोबडिया दासा हका मारी, भोबडिया दासा हका मारी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. तुका म्हणे आसे शहानिया दोरी, भोबडिया दासा हका मारी, भोबडिया दासा हका मारी. तुका म्हणे आसे शहानिया दोरी, भोबडिया दासा हका मारी, भोबडिया दासा हका मारी. तुका म्हणे असे शहानिया दुरी, भोबडिया दासा हका मारी. शहाणे, शहाणे म्हणजे आडनावाचे नाही बरं. शहाणे म्हणले की लोक आडनावाचे म्हणतात. आडनावाचे नाही. शहाणे म्हणजे अहंकारी. अहंकारी पुरुषापासून परमात्मा दूर निघून जातो. तुका म्हणे असे शहाणी अधुरी, बोबडिया दासा हकामारी. किंवा नामदारांचा असाच अभंग आहे. नामा म्हणे असे काय, नामा म्हणे जेथे असे अभिमान तेथे नारायण नाही नाही. जिथं अभिमान आहे तिथं परमात्मा थांबू शकत नाही. आणि त्याच अहंकाराला आपण ज्ञानी पुरुष डोक्यावरती घेतात.
तुकोपर्यंत फार सुंदर अभंग आहे. अहंकार तो नासा भेद जगी निंदे ओवळा, नातळे जो धन्य यासी झाला वंशी दीपक, करावे तो आत्महत्या नेदी आपता तळो, तुका म्हणे गुरुगुरी आणि माता थोरी धरुणी. अहंकार हा असा आहे की तो कोणत्याही प्रकारे चांगला नाहीच आहे. कारण तुकोपर्यंत सांगतात जगी निंदे ओवळा, अहंकारी माणसाला जगामध्ये निंदेला पात्र व्हावं लागतं. ओवळा म्हणजे काय? अरे सोवळा म्हणजे पवित्र आणि ओवळा म्हणजे अपवित्र. जगी निंदे आहे ओवळा, ओवळा म्हणजे अपवित्र. किती जरी चांगल्या साबणाने आंघोळ केली असली, चांगले धूत कपडे अंगावर जरी घातलेले असले, अनेक प्रकारचे परफ्यूम अंगावरती मारलेले असले तरी बाह्य स्वच्छता वाटेल, पण अंतःकरणाला स्वच्छता प्राप्त होत नाही. कारण अहंकारे विटाळले चित्त, अहंकारानं चित्ताच्या ठिकाणी विटाळ निर्माण होतो आणि तो विटाळ निर्माण का झाला की मग मात्र देवापाशी नसावे. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावे. देवापाशी त्या अहंकारी म्हणजे विटाळाला जागाच नाही प्राप्त होत. आणि त्यामुळं ज्ञानीपुरुषाला अहंकाराची बाधा होते. आणि अहंकार का निर्माण झाला की ज्याच्यासाठी आपण जो मार्ग अवलंबतोय, म्हणजे ज्या साधनानं ज्या साध्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे ते साधन जर प्राप्त झालं नाही तर परिणाम दुःखामध्ये होतो. आणि दुःख झाल्यानंतर परमात्मा प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. पण ज्ञानानं देवाकडे जात असताना अहंकार होतो, पण संतांकडनं जर ज्ञान प्राप्त झालं तर ते अहंकार रहित असतं. कारण मुळामध्ये संतच अहंकाराला पळवून लावतात, नाही का? त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकाचे. अहंकाराची बाधा संत महात्म्यांना होऊच देत नाही, वारकऱ्यांना होऊच देत नाही. कारण देवाला तशी विनंती केलेली आहे. म्हणजे ज्ञान मार्गानं जात असताना एकतर ज्ञान प्राप्त होणं कठीण आहे आणि त्यामध्ये अहंकाराची बाधा आहे. पण ज्ञानानं कलियुगामध्ये देव भेटलच याची शाश्वती नाही. किंवा आणि ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांशिवाय आपल्याला दुसरा कोणता पर्याय नाही. म्हणून भर्तृहरी सांगतात जाड्यम हरती, जाड्य नाम अहंकार, काय ज्ञानाची प्राप्ती आणि अज्ञानाची निवृत्ती. संतांच्या संगतीचा पहिला फायदा की ज्ञान प्राप्त होतं. दुसरा प्रकार सांगितला मानोन्नती, मानाची उन्नती. कुठं होते? घरी बसून छेछे संतांच्या संगतीमध्ये. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय मानोन्नती? नामदेव अप्पा शामगावकर दृष्टांत सांगायच्या कीर्तनामध्ये. आपण लोकांनी बऱ्याच वेळा ऐकला बी असेल. कीर्तनकार कीर्तन करायला गेल्यानंतर काय त्याचा थाटमाट, बसायला पाठ, पुढं ताटाला पाठ, नाही का, मागं टेकाला पाठ, ताटामध्ये वाटीची दाटी दाट, किती वाट्या. अहो दुधाची वेगळी, तुपाची वेगळी, दह्याची वेगळी, श्रीखंडाची वेगळी, बासुंदीची वेगळी, आणि अशा त्या ताटामध्ये दाटी दाट वाट्यांची, आणि पुढं उदबत्याचा घमघमाट, असा आपला थाटमाट सांगायचं ना. इतका थाटमाट संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, जोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये आहे तोपर्यंत मान सन्मान. एकदा का कीर्तन झालं, हा घरी निघाला, आणि घरी आल्यानंतर आता काय, आता फार रंगून सांगायचे ते, रात्रीची वेळ असावी, 2:30-3 वाजलेले असाव्यात, बाहेर कडाक्याची थंडी पडलेली असावी, लाईट गेलेली असावी. हा बाहेर उभारतो, बेल तर बंद असते लाईट गेल्यामुळं, दार वाजवतो, आतनं काहीच रिस्पॉन्स येत नाही त्याला. अर्धा तास कडी वाजवतो, हाका मारतो, काही उत्तर येत नाही. आणि बराच वेळ गेल्यानंतर मग आतनं आवाज होतो, दम नाही का? हा, इकडं बसायला पाठ, टेकायला पाठ, आणि इकडं दम नाही का? आतनं आवाज होतो, काय बोलत नाही, गप उभारते. त्यात 5-10 मिनटं निघून जातात. आणि मग ते दार उघडलं जातं. दार उघडल्याबरोबर ते मांजर कसं घुसतं घसकन आत, एकदम असं तसं घुसतं बुवा एकदम आत हे. आणि जवळच पडलेली चादर कशी का असं ना तशीच उचलतं, तशीच झटकतं, तशीच टाकतं, तसाच झोपतो रात्रभर. राहिली किती असते रात्र, थोड्या वेळ झोपतो. आणि सकाळी उठल्या उठल्या चाय का पोहे आहेत, छेछे, नाश्ता आणि जेवण एकदाच. घरी गेल्यानंतर बरं. आणि आप्पा सांगा जेव्हा घरी गेल्यानंतर असा प्रसंग असायचा, यांचं महाराज लोकांचं घरी गेल्यावर जेवण कसं असतं माहीत आहे का? करवती बेत.
करवती बेत तुम्हाला कळला का? करवती बेत कळला का? करवती बेत म्हणजे सरळ चालणारा कार्यक्रम. ते सुतार त्या लाकडावरती रेष मारतात ना, आणि त्या रेषेवरतीच करवत चालते, बरोबर? काही इकडे इकडे जाते, अशी सरळ चालते, लेवलमध्ये चालते, वळिंब्यात चालते. तसं घरी गेले की करवती बेत, पिठलं भाकरी, पिठलं भाकरी, पिठलं भाकरी. हात इकडे इकडं जातच नाही बुवा. इकडं चटणी नाही, इकडं कोशिंबरी नाही, तिकडं पापड नाही, इकडं भजे नाही, इकडं लाडू नाही. फक्त तोंडाला पाणी सुटून देऊ नका, चालू दे आपलं सरळ, नाही का? पिठलं भाकरी, पिठलं भाकरी, याला म्हणायचं करवती बेत. घरी गेल्यावर आणि संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर खाणे को मिष्टान्न मिळे, नाही का? मिष्टान्नाची पंगत आपल्याला रोज पाहायला मिळते. हे संतांची संगत आहे. संतांच्या संगतीमध्ये हा फायदा आहे. अनेक फायदे आहेत. त्यामध्ये मानोन्नती सांगितलेलं आहे. मानाची उन्नती संतांच्या संगतीमध्ये. अजून काय प्राप्त होतं? अहो काय प्राप्त होतं, काय प्राप्त, किती सांगू? तुकोबारांचा अभंग तुमच्या समोर ठेवतो. संतांच्या संगतीमध्ये काय काय प्राप्त होतं. संत सज्जनी मांडले दुकाने, संत सजने मांडली उपाने, संत सज्जनी मांडले दुकाने, सजने मांडली उपाधी. जय जया पाहिजे ते आहे रे, जय जय पाहिजे ते आहे रे, जय जया पाहिजे ते आहे, जय जय पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाच साठी, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, मुक्ती मुक्ती फुकाच साठी. भुक्ती मुक्ती फुकाच साठी. कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, सुख देईल विसावारे. हा नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निदाय झाले, वांझिल त्याची सीमारे. पुढे गेले ते निदाय झाले, वाणतील त्याची सीमारे. वांझिल त्याची सीमारे, त्याची सीमा, वाणतील त्याची उड्या उड्या ना. वांझिल त्याची सीमारे, वाणतील त्याची सीमा, हा वांझिल त्याची सीमारे. वाणतील त्याची सीमारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख देईल विसावारे. संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. ज्याला जी वस्तू पाहिजे ती संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होते. काही मागा, ह्याचा अर्थ काहीही मागायचं नाही. ज्या गोष्टी आपल्या कल्याणकारक आहेत अशा गोष्टी संतांच्या संगतीमध्ये विचारा, अशा संतांच्या संगतीमध्ये गोष्टी मागा, आणि त्या पूर्ण केल्याशिवाय संतांची संगत राहणार नाही. आणि म्हणूनच या संतांचा अधिकार पाहून, या संतांच्या संगतीचा अधिकार पाहून जनाबाई अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये म्हणतात, संतांचा तो संग नव्हे भला तैसा, संतांचा तो संग नव्हे भला तैसा. संतांचा तो संग संतांचा तो संग नव्हे भल तैसा, संतांचा तो संग नव्हे भल तैसा. संतांचा तो संग नव्हे भल तैसा, संतांचा तो संग नव्हे भल तैसा. पालट दशा काळी पालडावी दशा काळी पालट दशा काळी पालटावी दशा
काळी ग चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाचे संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे संगे पालटली झाडे संतांचा तो संग नवे भल तैसा संतांचा तो संग नवे भल तैसा हा पालटली दशातात काळिक हा पालटली दशातात काळिक तो संग नवे भल तैसा संतांचा तो संग नवे भल तैसा हा पालटली दशातात काळिक हा पालटली दशातात काळिक म्हणून जनाबे अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये म्हणतात संतांचा तो संग नोहे फल तैसा. अरे हा संघ सामान्य नाही. मग ज्या अर्थी हा संघ सामान्य नाही त्या अर्थी दुसरा कोणता तरी संघ सामान्य असला पाहिजे. सामान्य न्याय आहे. इथं बसलेल्या लोकांमध्ये मी जर एखाद्याकडे बोट करून सांगितलं हा मनुष्य शहाणा आहे बुवा म्हणजे बाकीचे हे सांगायची गरज आहे का नाही. एका म्हणता भले दुजे सहज त्याची निंदा केली जाते. तसं नोहे फल तैसा. अरे संतांचा संघ सामान्य नाही. मग हा सामान्य नाही मग दुसरा कोणता तरी सामान्य असला पाहिजे. दुसऱ्या संघाचा थोडक्यात जर विचार केला आपण तर संघामध्ये अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या प्रामुख्यानं दोन आहेत. त्यातला पहिला सज्जनाचा आणि दुसरा दुर्जनाचा. दुर्जनाच्या संगतीमुळं माणसाच्या जीवनामध्ये किती घटना घडू शकतात वाईट तेही आपण पाहू शकतो. थोडक्यात जर सांगायचं झालं तर दुर्जनाच्या संगतीत राहूच नका. का त्या दुर्जनाला पहिला नमस्कार करा आणि त्याला पळवून लावा. कारण शास्त्रांनी देखील असंच सांगितलं आहे दुर्जनम बरोबर ना आणि सज्जनम तदनंतरम. दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करा. माणसानं जर आपल्याला नमस्कार केला नमस्कार महाराज आपण त्याला विचारावं पहिला का दुसरा. पहिला नमस्कार दुर्जनाला. प्रथम नमस्कार दुर्जना करताय आणि त्या दुर्जनाला नमस्कार पहिल्यांदा करा आणि सांगा बाबा काला होस्तोर इकडे येऊच नको नाही का. तू तिकडंच थांब. तुझी गरज बी इकडे नाही आहे. कारण दुर्जनाचं बोलणं अति गोड आहे. दुर्जनाचं बोलणं नास्तिकाचं बोलणं फार गोड असतं. जसं की मधु तिष्ठती जिव्हाग्रे आणि हृदय येतू हलहलम. जिभीच्या शेंड्याला मधाचं बोट लावल्यासारखं गोड बोलणं असतं नाही का. 3 आस्तिक दर्शन करायत 3 नास्तिक दर्शन करायत. नास्तिक दर्शन करायचा विचार करताना चार्वाक हा नास्तिक आहे पण त्याचं बोलणं अति गोड आहे नाही का. त्याच्या नावातच आहे बघा चार्वाक. चारू म्हणजे सुंदर आणि वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी सुंदर आहे गोड आहे त्याला चार्वाक म्हणतात. दुर्जनाचं बोलणं सुरुवातीला अति गोड असतं पण नंतर हृदय तू हलाहलम. हृदयामध्ये हालाहाल असतं. काय तिथं तत्त्वज्ञानम यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिपेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः वगैरे वगैरे मुळामध्ये पाहून घ्या. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे की सुरुवातीला बोलणं गोड आहे दुर्जनाचं पण नंतर मात्र आपल्याला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज सांगतात अपना अपाय त्याचे सांगे अपना अपाय त्याचे सांगे अपना अपाय त्याचे अपना अपाय त्याचे सांगे काळाचे संगती उपयोगाची नाही. काळाचे संगती उपयोगाची नाही. काळात संगती उपयोगाची नाही. काळात संगती
उपयोगाचे नाही आपणा पाय त्याचे संगे आपणा पाय त्याचे संगे आपणा पाय त्याचे संगे आपणा पाय त्याचे संगे खळाचे संगती उपयोगाशी नाही आपणा पाय त्याचे संगी खळ नाम दुष्ट दुर्जन त्याची संगत आपल्या कोणत्याही उपयोगाची नाही. त्याला पहिल्यांदा नमस्कार करून पळवून लावा. किंवा नामदेव सांगतात दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा संग न करावा पापी यांचा सर्पाचे ते पिल्लू सान म्हणून पोसिले त्यासी पान दिले अमृताचे. नामदेव दृष्टांत देतात अरे सापाचं पिल्लू आहे ते लहान आहे अज्ञानी आहे म्हणून जर त्याला आपण उचलून खिशामध्ये घातलं आणि घरी आणलं आणि त्याला जर दूध पाजलं तर साप दूध पितो का न पितो हा स्वतंत्र विषय आहे. पण त्याला दूध जरी आपण पाजलं त्यासी पान दिले अमृताचे अमृत जरी त्याला पाजलं पयपानम भुजंगानम केवळम विषवर्धनम भुजंगाला किती जरी दूध पाजलं किंवा अमृत पाजलं तरी ते विषच ओकणार आहे. त्यामुळं दुर्जनाला किती जरी उपदेश चांगला केला तरी त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. पण उलट त्याच्या संग आपल्याला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता एका सुभाषितकारांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. पावके लोह संसर्गेनं पावक नाम अग्नी आणि लोह म्हणजे लोखंड. जुन्या काळामध्ये लोक लोखंडाला आकार देण्याकरता कुणाकडे न्यायचे हो वा लोहाराकडे न्यायचे बरोबर. लोहाराकडे नेताना लोखंड कसं असतं काळा असतं नाही का त्याचा कलर काळा असतो. आणि लोहाराकडे नेल्यानंतर लोहार त्याला कुठं टाकतो आव्यामध्ये टाकतो भट्टीमध्ये टाकतो त्या भात्यामध्ये आणि त्या हवा मारल्यानंतर त्या लोखंडाला अग्नीला कोणाची घडते लोखंडाची संगत घडते. अग्नीची संगत घडल्यामुळं लोखंडामध्ये असा परिणाम होतो ते काळ्याचं लाल होतं. अग्नीच्या संगतीमुळं काळा कलर जाऊन त्याला कसला कलर मिळतो लाल कलर प्राप्त होतो. म्हणजेच त्या लोखंडामध्ये अग्नी प्रवेश करतो आणि अग्नीनं लोखंडाची संगत प्राप्त होते. अग्नी लोखंडामध्ये आल्याबरोबर लोहार त्याला कशानं पकडतो चिमट्यानं पकडतो आणि त्याला ठेवतो कुठं आरणीवरती. आता मला सांगा आकार कोणाला द्यायचा आहे लोखंडाला द्यायचा आहे. मग फटके कोणाला द्यायला पाहिजेत लोखंडालाच बसले पाहिजेत नाही का. पण लोखंडाची संगत केल्यामुळं काही कारण नसताना अग्नीला जसे घनाचे आघात सहन करावे लागतात. पावके लोह संसर्गेनं पावक नाम अग्नी लोखंडाची संगत त्याला घडल्यामुळं जसं विनाकारण त्या लोखंडाच्या बरोबर त्यालाही मार खावा लागतो तसं तुम्ही आम्ही जर दुर्जनाच्या संगतीमध्ये राहू तर मानहानी पदे पदे पावलोपावली आपला अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत करताना चांगल्याची संगत करा अन्यथा संग करूच नका नाही का. निसंग राहा निसंग सुख मश्नुते निसंगामध्ये सुख आहे. पण माणसाला एकटं राहू शकतो का आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा एकटा जीव हे म्हणणं सोपं आहे राहणं कठीण आहे. एकट्याला राहता येणं अत्यंत कठीण आहे. मग संगत जर करायचा असेल तर सज्जनाचा संग करा संतांचा संग करा आणि त्यांच्या संगतीमध्ये जर गेला तर काय परिणाम होईल हेच दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटली झाडे चंदनाच्या संगे पालटली झाडे चंदनाच्या संगे पालटली झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळाला गडे देव माझा देव माझा देव माझा दुर्बळाला गडे देव माझा देव माझा देव माझा चंदनाच्या संगे
चंदनाच्या संगे बालडली झाडे चंदनाच्या संगे बालडली झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे पालटती झाडे चंदनाच्या संगे बालडली झाडे चंदनाच्या संगे बालडली झाडे बार कुमार हो बार कुमार बार कुमार हो बार कुमार बार कुमार हो बार कुमार कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हो बार कुमार हो बार कुमार हो बार कुमार हो बार कुमार हो संतांचा तो संग नो हे भलतायचा पालटावी दशा तात्कालिक चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळाकडे देवमाता. दुसऱ्या चरणामध्ये जनाबाई सांगतात अरे चंदनाची संगत अशी आहे की हा चंदन त्याच्यामुळे असा गुण आहे सर्वांगी सुवास परी हा उगला नर आहे सभोवती तरुवर चंदन करतची जाय. काय चंदनाच्या अंगामध्ये गुण आहे सभोवती तरुवर चंदन करतची जाय. त्या चंदनाच्या झाडाच्या जवळ उगवणारी झाडं झुडपं त्याला चंदन आपला सुवास प्राप्त करून देतं. आणि सामान्य असलेली लाकडं पण चंदनाच्या संगतीमुळं त्यांना सुगंध प्राप्त होतो आणि त्यांच्या ठिकाणी सुगंध प्राप्त का झाला की ती लाकडं देवाच्या डोक्यावर बसण्याच्या अधिकाराची बनतात. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ती अचेतन काष्टे सर्वता चढली देव ब्राह्मणाची माथा त्याचा पांग पडे श्रीमंता राजे तत्वता वंदिती. काय नाथांनी सांगितलं कितीतरी प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील की ह्या चंदनाकडे हा गुणच आहे आणि त्या गुणानं इतर झाडांना तो चंदन आपला श्वास प्राप्त करून देतो आणि त्या सामान्य झाडाची किंमत मध्ये होऊन जाते. त्याच्याकरता तस्करी करावी लागते नाही का वगैरे वगैरे बरेच प्रकारांना तुम्हाला माहीत असतील आपल्याला. आणि इतक्या सगळ्या गोष्टी कशामुळं केवळ सुगंध प्राप्त झाला म्हणून. आणि मग सामान्य असलेली लाकडं देवाच्या डोक्यावर बसण्याचे. आता बाजारामध्ये जे चंदन मिळतं ते सगळं चंदन ओरिजिनल चंदन आहे गो पण आपण त्याला चंदन म्हणून आणतो ना घरी. चंदन म्हणून त्याला आपण आणल्यानंतर त्याला उघळतो सोनावरती नाही का आणि ते उघडल्यानंतर गंध म्हणून आपण त्याला कुठं लावतो देवाच्या डोक्याला लावतो. सामान्य असलेलं लाकडं जास्तीत जास्त 5 रुपये किलो 10 रुपये किलो लई 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 झालं तर वाढलेलं लाकडं असतं 15 रुपये 20 रुपये किलो ह्याच्यापेक्षा जास्त काय गाव छेचे सामान्यत्व असलेलं त्या झाडाच्या ठिकाणी. पण चंदनाच्या संगतीमुळं त्याला असामान्यत्व प्राप्त होतं. तसं तुम्ही आम्ही सामान्यच आहोत नाही का. आणि सामान्य असताना सुद्धा पण हा दिटवा जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुके तो जीवची परितुके महेशेसी. चंदनाचं उदाहरण जनाबाईंनी दिलं पण चंदन सगळ्याच झाडांना श्वास प्राप्त करून देतं असं मात्र नाही. एक झाड शिल्लक राहतं वा कुठलं झाड राहतं बांबूचं नाही का. त्या बांबूला सुवास चंदन प्राप्त करून देत नाही नाही का. का मुळामध्ये बांबूची आठवणच माणसाला लवकर होत नाही. होते का माणसाला बांबूची आठवण कधी होते कधी होते बरोबर ना गेल्यावरच. तोपर्यंत त्याची आठवण सुद्धा आपल्याला येत नाही अशी त्याची व्हॅल्यू असलेली. आणि त्यामुळं त्या बांबूला बांबूची भावकी चिडवा लागली. म्हणजे बाकीची झाडं काय लागा एवढा मोठा सप्ताह चालला आहे म्हणले तिथं 92 वर्ष झाले पण आहे का तुला कुठं किंमत. हा
नाही मला आमंत्रण नाही, मला बोलवलं नाही, मला काही सांगितलं नाही. म्हणले हॅट म्हणले तुला किंमतच नाही. म्हणले तुझी शेवट किंमत. बरं तिरडी नेल्यानंतर ते त्याला किंमत मिळते का? ते तिरडी नेल्यानंतर ते प्रेत उतरल्यानंतर काही ठिकाणी अशी पद्धत आहे त्या बांबूला लाता घालून मोडतात ना ते तिरडी. काय तुझी किंमत? अरे 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 त्या बांबूला रडू ये लागलं बुवा. कुणाला? हे लक्षात ठेवा, बांबूला रडू ये लागलं. आता काय करू? फार रडा लागला. आणि एकाने सांगितलं बाबा इथं का रडतोस? काय करू, मला कुठंच किंमत नाही. मग दुसऱ्याने सांगितलं बाबा इथं रडण्यापेक्षा ज्ञानोबांच्याकडे जा, आळंदीला जा, ज्ञानोबांच्या संगतीत राहा, तुला काही ना काही नक्कीच किंमत प्राप्त होईल म्हणले. असं कोणाला सांगितलं हे लक्षात ठेवायचं. आणि तो बांबू उठला, कुठं गेला? आळंदीला. ज्ञानोबांना पाहिल्याबरोबर साष्टांग हे करी पडे दंड काठी आणि देह भलती सवा लोटी. ज्ञानोबांच्या चरणावरती पडला. ज्ञानोबांनी पाहिलं, त्या बांबूला उठवलं. उठ बाळा, का रडतोस? काय सांगू माऊली, सगळी कथा सांगितली. असं ते चंदन तुला सुवास देत नाही? म्हणजे हो देत नाही, काय हरकत नाही. ज्या चंदनानं तुला सुवास दिला नाही, ज्या चंदनानं तुला सुगंध दिला नाही, त्याच चंदनाला तुझ्या पायावरती घालतो. मग तर बस. काय म्हणतात ज्ञानोबा? त्या चंदनाला तुझ्या पायावरती घालतो आणि माझ्या पायावर चंदन. त्या बांबूला एवढा आनंद वाटला. वा 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 बास म्हणले, बाकी काय नको म्हणले मला. आणि मग ज्ञानोबांनी त्या बांबूच्या फाटे बेटे सगळे काढून टाकलं, साफ केला, सरळ केला. आणि त्याला आपल्या वारकरी संप्रदायाची ध्वजा लावली, चिरगुट लावलं, पताक लावली. आणि ती पताक ज्ञानोबांनी आपल्या खांद्यावरती घेतली. कुणाला घेतलं खांद्यावर? बांबूला खांद्यावरती घेतलं. कोणी घेतलं? ज्ञानोबांनी घेतलं. माझे मनीची आवडी पंढरपुराने. ज्ञानोबांनी जर बांबूला हाताला धरलं, कुणाला? बांबूला हाताला धरलं, तर त्याचा एवढा मोठा महात्म्य. काय पताकेची व्हॅल्यू आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जर दिंडी निघाली तर वारकरी पताक घेऊन निघतात. ज्यावेळेस ज्ञानोबांचा पालखी सोहळा थांबतो त्यावेळेस दिंडी थांबते. आणि दिंडी थांबल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या पताकी एकत्र केल्या जातात. आणि त्या पताकिरीची कैची म्हणतात त्याला, कैचिल. आणि ती कैचिल बांधल्यानंतर दुपारचा नैवेद्य जो काय असेल तो नैवेद्य पहिल्यांदा पताकीला दाखवल्याशिवाय वारकरी खात नाही. हे ह्याच्यात अधिकार आहे. एवढंच नाही, पंढरपूरला पताक घेऊन आपण आतो. आणि पंढरपूरला पताक घेऊन आल्यानंतर आंघोळीला चंद्रभागेला निघाल्यानंतर, इंद्रायणीला आंघोळीला निघाल्यानंतर बरोबर कोणाला घेतो? एखाद्या वेळेस अर्धांगिनीला घरी सोडू आपण, पण पताकीला नाही सोडणार. पताक खांद्यावरती घेणार. आणि पहिल्यांदा आंघोळ कोणाला? पताकीला. बांबूसह आंघोळ घातली जाते. मग आणल्यानंतर एका घोंगड्यावरती त्या पताकीला म्हणजे त्या बांबूला असं उभं केलं जातं. आणि तो वारकरी पहिल्यांदा चंदन ओघळतो. ज्या चंदनानं त्याला सुवास दिला नव्हता ते चंदन वारकऱ्याने ओघळल्यानंतर पहिल्यांदा गंध कोणाला लावतो? वारकरी आपल्याला लावतो? छे, पहिल्यांदा पताकीला. म्हणजेच कुठं लावतो? बांबूला. कुठं वरती लावतो का? पायापाशी, तळव्यापाशी तिच्या तो चंदन लावतो. आणि ते चंदन ज्ञानोबांनी त्या बांबूच्या कुठं लावलं? पायाला लावलं. इतका अधिकार ज्ञानोबांनी एखाद्या सामान्य बांबूला हाताला जर धरलं तर त्याचा एवढा मोठा अधिकार आहे. मग तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, बांबू नाही ना, माणसं आहोत. आपली आठवण प्रत्येक चांगल्या कार्याला येते, बरोबर. सप्त्याला आपल्याला आमंत्रण दिलं जातं, एवढं लक्षात ठेवावं. आणि आपण ज्ञानोबांच्या संगतीमध्ये राहावं. आणि मग पालटती झाडे आणि मग दुर्बल लाकडे देवमाता. मग असं का घडतं? असं का घडतं? तर हे काहीसे व्हावे संगती स्वभावे. हा संघाचा स्वभाव आहे. पतन उद्धार मग सांगितलं तेच नाही. अनिके पालटावे देहालागी. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये असा इतिहास घडला की काय सांगू तुम्हाला. तिही क्षण मात्रे देह पालटीला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा देह पुरुषामध्ये बदलण्याचं सामर्थ्य ज्ञानोबांच्या संगतीमध्ये होतं. आणि इतिहास मागं 700 वर्षापूर्वी घडलेला आहे. मुळामध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि इतका अधिकार संतांच्या संगतीमध्ये असल्यामुळं काही लोकांनी प्रश्न केला, अहो माऊली
जनाबाई महाराज तुम्ही सांगताय संतांच्या संगतीचं महात्म्य, पण आम्ही कुणाच्या संगतीत राहावं म्हणजे आम्हाला हा अधिकार प्राप्त होईल? आणि असं विचारल्याबरोबर ज्ञानोबाराकडे पाहून ज्ञानोबाराकडे अंगुली निर्देश करून जनाबाई म्हणतात, अरे ज्ञानोबारांच्या संगतीत जर राहताल तर तुम्हाला हा अधिकार प्राप्त होईल. म्हणून शेवटी जनाबाई म्हणतात, तैसा निसंगाचा संग अग्रगणी, तैसा निसंगाचा तैसा निसंगाचा संग तैसा निसंगाचा जन ध्याय मनी ज्ञानेश्वरा, जन ध्याय मनी ज्ञानेश्वरा, जन ध्याय मनी ज्ञानेश्वरा, जन ध्याय मन ज्ञानेश्वरा, चंदनाचे संगे पालटती जाडे, चंदनाचे संगे चंदनाचे संगे पालटती जाडे, चंदना संगे. तैसा निसंगाचा संघ अग्रगणी, निसंग असलेले महात्मे ज्ञानोबाराय, ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये राहा. आता एकच शंका निर्माण होते, ती सांगून पूर्ण करू आपली सेवा. लोक म्हणतात, माऊली जनाबाई महाराज तुम्ही ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये राहा, हे त्यावेळेस ठीक होतं 700 वर्षापूर्वी. आता कोणाच्या संगतीत राहायचं का? ज्ञानोबाराचं समाधीस्थ आहेत ना, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबा संजीवन समाधीस्थ आहेत. मग समाधीस्थ असताना आम्हाला संगत कशी काढायची? ज्ञानोबा जरी समाधीस्थ असले तरीसुद्धा आपण एवढे भाग्यवान आहोत की ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आजही घराघरामध्ये आहे आपल्या. मी नेहमी सांगतो, ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये, प्रत्यक्ष ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये एकदाच रेडा बोलला. किती वेळा बोलला हो? ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये किती वेळा बोलला? एकदाच हा प्रसंग पाहायला मिळतो आपल्याला, नाही का? प्रत्यक्ष पैठणी भटिकेला वाद बोलविला, काय रेड्यामुखी वेद बोलविला, किंवा ते बरे महिषीपुत्रामुखी किती प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील. पण हे किती वेळा घडलं? एकदाच ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण मी तर सांगतो, तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहे, आपण ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये आहोत. कोणाच्या? ज्ञानेश्वरीच्या. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबारांचं वाङ्मय स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारांचं वाङ्मय स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जशी गीता भगवान श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती आहे, भागवत वाङ्मय मूर्ती आहे भगवंताची, तशी गीता भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे, तशी ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारांची वाङ्मय मूर्ती आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या संगतीत जर आपण राहिलो तर तुमचे आमच्यासारखे रेडे, काय म्हणतो मी, तुमचे आमच्यासारखे रेडे आज लाखो बोलतायत, रोज बोलतायत. लाखो रेडे आज ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये बोलतायत. ज्ञानेश्वरीची प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं, अनेक माध्यमातून ज्ञानेश्वरीमुळं तुम्ही आम्ही स्वतः निर्बुद्धच आहोत ना. रेडा तरी बरा, त्याच्यापेक्षा निर्बुद्ध आपण आहोत. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या कृपेमुळं ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी. अज्ञानाला देखील ज्ञानाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य केवळ ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या जीवनामध्ये संगतीमध्ये आपण आहोत, म्हणून आपण भाग्यवान आहोत. अन्यथा आपल्याला भाग्य कुठलं प्राप्त होतं आहे? आणि त्या ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये राहा. आणि तिच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहताल तर परिणाम काय होईल? तर चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बल लाकडे देवमाता ज्ञानेश्वर. जय जय ज्ञानेश्वर.
ज्ञानराज माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव का नाम जय जय ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा ज्ञानोबर आहे, नामदेव आहे, नाथर आहे, तुकोबर आदी संतांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णरम द्यायचा. एकच वेळेस नामदेवांचं भजन मोठ्या प्रेमानं करा. नियोजित वेळामध्ये आपली सेवा आटपायची. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई टाळी टाळी वाजवा. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जना नामदेव जनाबाई 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 बाई नामदेव 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 जनाबाई 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 बोला पुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडली गवर्धा हरी विठ्ठल तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हा बोलिले लेकुरे वे देवा कुडे उत्तर अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैठी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. रामकृष्ण हरी. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा